मित्रांनो, जेव्हा एखाद्या मोठ्या धरणामध्ये एक छोटीशी भेग पडते तेव्हा सुरुवातीला कोणालाच त्याचं गांभीर्य समजत नाही, पण तीच एक छोटी भेग अख्खं धरण फोडायला आणि महापूर आणायला कारणीभूत ठरते। आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुती नावाच्या या मोठ्या धरणाला साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुकीने एक अत्यंत मोठी आणि धोकादायक भेग पाडली आहे। बाहेरून पाहताना सरकार एकदम सुरळीत चालू आहे असं दिसतं। हिंदुत्व आणि विकासाच्या नावावर एकत्र आलेले हे तीन पक्ष आता स्थानिक सत्तेसाठी अक्षरशः एकमेकांचे कपडे फाडण्यावर उतरले आहेत। विधान परिषदेमध्ये एसपींच्या निलंबनाची मागणी होते, विधानसभेत सत्ताधारी आमदारच पायऱ्यांवर बसून आंदोलन करतात, पोलिसांकडून मंत्र्यांना ओढत नेलं जातं। हे सगळं काय आहे मित्रांनो? हा केवळ योगायोग नाही, ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढत्या राजकीय तणावाची आणि अविश्वासाची पहिली मोठी ठिणगी आहे। जर साताऱ्यात सुरू असलेला हा अंतर्गत कलह वेळी शांत झाला नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकी आधीच या महायुतीमध्ये एक असा राजकीय स्फोट होईल जो संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हादरवून टाकेल। या स्फोटाची इनसाइड स्टोरी आज आपण डिकोड करणार आहोत, म्हणजे जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणात एक असा राजकीय भूकंप घडवून आणला आहे ज्याचे हादरे थेट मंत्रालयापर्यंत जाणवले आहेत। ही निवडणूक केवळ एका पदापुरती मर्यादित नव्हती, तर ती सत्ताधारी गटांमधील वर्चस्वाच्या संघर्षाचा एक थेट नमुना होती। सत्तेत एकत्र असणाऱ्या जयकुमार गोरे, शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील या तीन नेत्यांनी साताऱ्यात जो राजकीय खेळ खेळला त्याने महायुतीतील अंतर्गत मतभेदांचे पितळ उघडे पाडले। निवडणुकीपूर्वी भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेणे, त्यानंतर शिंदे गट आणि अजित पवार गटाने एकत्र येणे आणि तरीही भाजपने आपलाच अध्यक्ष बसवण्यासाठी आटापेटा करणे, या सर्व घटनांनी महायुतीमधील समन्वयाचा पूर्ण अभाव दाखवून दिला आहे। या निवडणुकीत नियम आणि कायदे ज्या प्रकारे धाब्यावर बसवले गेले ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहेत। मित्रांनो, सत्ता मिळवण्यासाठी काही सदस्यांना मतदानापासून दूर ठेवण्यात आले, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला आणि सर्वात धक्कादायक म्हणजे पोलीस यंत्रणेचा सत्ताधाऱ्यांच्या या एका गटाकडून दुसऱ्या गटाविरुद्ध वापर करण्यात आला। मंत्र्यांना पोलिसांनी ओढत नेल्याची घटना ही सत्तेच्या गुरमीचा आणि प्रशासनावरील राजकीय दबावाचा सर्वोच्च बिंदू होता। या प्रकरणाचे पडसाद जेव्हा विधान परिषदेमध्ये उमटले तेव्हा उपसभापती नीलम गोरे आणि साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले। कुणी दिले तर नीलम गोरे यांनी। उपसभापती नीलम गोरे यांनी साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले। हा निर्णय म्हणजे थेट राजकारणाच्या गृह खात्यावर आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिंदे गटाने एक प्रहार केला होता असा निर्णय मानला जातो। हा एका अधिकाऱ्यावरील ही कारवाई प्रशासकीय नसून ती राजकीय अधिक होती आणि या निर्णयामुळे महायुतीतील किती मोठा ताण आहे हे स्पष्ट झाले। विधानसभेत शिंदे गटाच्या नेत्यांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून या संघर्षाला उघड स्वरूप दिलं। फडणवीसांना डॅमेज कंट्रोल करण्यासाठी चौकशीचे आश्वासन द्यावे लागले। या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते की सत्ताधारी पक्षांमध्येच आता तीव्र अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे। जिल्हा पातळीवरील सत्तेची हवा राज्य पातळीवरील समीकरणाचा अत्यंत गंभीर परिणाम करत आहे। याशिवाय मकरंद पाटील यांच्यासारख्या नेत्याला अनेक वेळी मिळालेली अपुरी साथ हे भविष्यातील राजकीय उलथापालथीचे संकेत देत आहे। साताऱ्याची ही निवडणूक ही केवळ एक स्थानिक लढाई नसून ती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढत चाललेल्या दरीचे आणि अविश्वासाचे जिवंत उदाहरण बनले आहे। जर हा तणाव असाच वाढत राहिला तर आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला याचे मोठे राजकीय परिणाम भोगावे लागतील आणि कदाचित हा संघर्ष एका मोठ्या राजकीय स्फोटाला कारणीभूत ठरेल। मित्रांनो, तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा। आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ। आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।